शेतकरी बंधूंनो नमस्ते. मी पंकज शिंदे आपल्याला संभाजीराव काकडेंचा ऊस दाखवतोय. आता हा त्यांचा नाहीये, त्यांची आणि त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्याची लागणी एका म्हणजे एक 4-5 दिवसाच्या फरकाने झालेली. तर त्यांच्या शेजाऱ्याचा ऊस बघताय तुम्ही आता. हा ऊस ह्या ऊसाला आणि काकडे सरांच्या ऊसाला सेम ऍज इट इज दिवस झालेत. एक 5 दिवसानं फक्त हा ऊस मागचा आहे. पण तुम्ही ह्या ऊसाची ग्रोथ बघा आणि आपण दिलेले खत जी सरांनी घरी बनवली आणि ती सोडलेली आहेत. आता बघा खत घरी तर तुम्ही बनवू शकता, पण सोडणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर त्या खताची ग्रोथ बघा, ह्या ऊसाची ग्रोथ बघा. ज्याला आपलं खत नाहीये ती माती सेम आहे. बांधाला तुम्हाला दाखवणार आहे. साहिल दादा तिकडे दाखवा तुम्ही. तुला काय मकाच्या शेजारचा ऊस आहे हिरवागार, हा ऊस आहे. आणि आता आपण त्या ऊसाकडे चाललोय. तुम्हाला तो ऊस जाऊन दाखवतो मी. आता आपण बघत आहात की संभाजीराव काकडे देशमुखांच्या रानात आहे आपण नानांच्या. तर मगाशी त्यांच्या बांधभावाचा आपण ऊस बघितला. त्याला 1, 2, 3, 4 फुटवे आणि काय काय तर निम्म्याच्या वरती तर एक शिवडी चाललेलं आहे. आणि आज आपण सरांच्या रानामध्ये आहे, सरांच्या शेतात आहे. तर त्यांच्या ऊसाला 12-12, 15-15, 16-16 फुटवे. फुटवेची जाडी आणि फुटवेची लेंथ एकसारखी आहे. ऊसाची हिरवळ ह्या उन्हाच्या ट्रेज मध्ये तुम्हाला कुठंतरी ह्या म्हणजे उन्हाची कसली सुद्धा जळ ह्या ऊसाला पोचलेलं नाही. त्यात म्हणजे हे लोक बारामती तालुक्यातले एवढे सुजन आणि चांगली शेती करतात की यांनी ह्या ऊसामध्ये टोमॅटोची लागण केलेली. हे मी तुम्हाला नंतर दाखवतो. पण आपण सोडलेल्या खतामुळं अॅमिनो फुलविक शिविड ह्युमिक ऑर्गॅनिक कार्बन 5 स्ट्रोक जे मी सांगतोय महाराष्ट्राला ओरडून की तुम्ही 5 स्ट्रोक सोडा, 5 स्ट्रोकची जी ताकद आहे ती आपल्या पिकाला आणि आपल्या मातीला बळकट बनवल्याशिवाय राहणार नाही. तर सर तुमचं मत काय की तुमच्या ऊसाची प्रगती तुम्हाला कशी वाटते? आम्ही आता दरवर्षी ऊसाची लागवड करतो आणि यावर्षी शिंदे साहेबांची औषधं घेतलीत आपण. पण त्याचा एवढा जबरदस्त रिझल्ट आहे. आलेले फुटवे अगदी म्हणजे 10-15 फुटवे एका ऊसाच्या ह्याला रोपाला आहेत आणि आलेले सगळे फुटवे स्ट्रॉंग आहेत. म्हणजे तुम्ही असा एकही तुम्हाला फुटवा कमकुवत दिसणार नाही की तो मध्ये आधी मरत. सगळे फुटवे शेवटपर्यंत जाणार आहेत. त्याच्यामुळं उत्पन्न पण चांगले मिळणार आहे. आणि त्यांच्या औषधात मी मगाशी केळीत पण सांगितलं, केळी बघताना पण औषधात एवढी ताकद आहे. 3च वेळा औषधं सोडली त्याला. आता त्या टोमॅटोची लागण केल्यामुळे औषध सोडायला आम्ही थांबलोय, कारण ऊसाची ग्रोथच एवढी फास्ट चालली की ती टोमॅटो झाकून जातील. त्यामुळे आता आम्ही औषध सोडायचं थांबलोय. 3 वेळा औषध सोडल्यानंतर एवढा मोठा रिझल्ट आलेला आहे आम्हाला. वरणी अजून फवारणी सुद्धा घेतलेली नाही. तर शेतकरी बंधूंनो तुम्ही या ऊसाचे फुटवे बघा. तुम्ही यातला जेटा कोणता आहे हेच ओळखू शकत नाही. जेटा कोणी सरांनी मोडलेला नाही, पण हा तर सरासरी जेटा आहे. पण जेटेच्याच ताकदीचे सगळे कोंब आहेत. आता हे जर बेचाळ बघितलं तर 15-16 ऊस आहेत. माझं मतच नाही की ऊस कमी असावी जास्त असावेत. आता तुम्हाला सरांनी केलेली ऊसातली टोमॅटोची लागणी दाखवतो. सर हे किती क्षेत्र आहे टोटल आपलं? 3 एकर. दाखव. 3 एकर. 3 एकर टोमॅटो मध्ये ऊसामध्ये टोमॅटो केलेला आहे. आयला आम्ही आणि म्हणजे मी तर स्वतः शेती करतो टोमॅटोची. मला टोमॅटो माझं क्रॉप सगळ्यात आवडतं पीक आहे. तर ऊसात लागण कोरडी पिला लावायचं म्हणलं तरी भीती वाटते. पण ही लागण केलेल्या आठवडा झालं. आठवड्यामध्ये मी जे बघतोय सरासरी मरीचं संख्या 0. म्हणजे एवढ्या टेम्परेचरला, हाय टेम्परेचरला सर जे शेती करतायत यालाही आपल्याच निविष्ठा वापरलेल्या आहेत. तर शेतकरी बंधूंनो हा फरक आहे. आता कमी पैशातली खतं बघा, घरचा डॉक्टर माणसाला आवडत नाही आणि फुकटचा डॉक्टर तर बळबी आवडत नाही. एखादा सांगत असतो, मी त्या पद्धतीने ओरडून सांगतोय की तुम्ही घरी निविष्ठा बनवा, ताकदीच्या बनतील. आणि सगळ्यात महत्वाचं बंधूंनो, ह्या आपण ज्या प्लॉट मध्ये उभा ह्याची माती बघा. ही जर तुम्ही माती बघितली तर सरांना ज्या वेळेला पहिल्यांदा भेटलो, साहिल दादा मातीकडे दाखव, जमिनीकडे दाखव, की पूर्ण मुरमाड जमीन आहे. माझ्या आयुष्यातला असा पहिला शेतकरी मी बघितलाय. त्यांनी सांगितलं, त्यांच्या बंधूंनी सांगितलं, चौघा भावांचं कुटुंब आहे त्यांचं. ह्या 20-22 एकर मध्ये 5000 ट्रॉयल्या दगडी भरून काढून एक ट्रॅक्टर मोडलाय त्यांनी ही दगडी भरायसाठी, एक नांगर मोडलाय. म्हणजे अशी ही कष्टाची यशोगाथा कुठपर्यंत जाते. तर आपण टार्गेट घेतलेलं 125 टनाचं, 125 ते 150 टनापर्यंत शेतकऱ्यांना न्यायचं. आणि सरांना सुद्धा आपल्याला तिथपर्यंत न्यायचंय, 125 ते 150 टनापर्यंत. सर आता ऊस जो तुमचा आलाय ह्याच्याबद्दल तुमची अशी स्वतःची ही काय म्हणजे तुमचं मत काय की ऊसाची प्रगती कशी आहे आणि आपण करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे? जबरदस्त जबरदस्त. किती एकराचा प्लॉट आहे?
हा साधारण बघा 3 एकराचा प्लॉट आहे. 12,000 रुपये बसले. तुम्ही जर सगळीकडे बघितलं साहेब तर अकरा कॅमेरा दाखव. एकही रोफ्यातलं गेलेलं नाही आणि प्रत्येक तुम्ही म्हणता फुटवे दाखवलेत नाही, सगळीकडे समान फुटवेत. तुम्हाला कॅमेऱ्यात जर बघितलं तर सगळीकडे एक सारखा प्लॉट दिसेल. आम्ही जी एवढी उशिरा लागण केली, पहिल्यांदाच एवढा प्लॉट सक्सेस झालाय केवळ शिंदे साहेबांच्या औषधामुळं. आणि नेहमी जे करतोय ना त्याला चांगल्याला चांगलं म्हणायची भावना ठेवली पाहिजे, नाहीतर त्यांची औषधं वापरायची आणि गुण दुसऱ्याचं घ्यायचं, या गोष्टी मला आवडत नाही. त्यामुळे त्यांना मी सांगितलं एकदा बघा या. त्यांना वेळ नव्हता तरी आज ते वेळात वेळ काढून आले आणि इथं आलंय, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. आता सरांचं आलं पण येत आहे, म्हणजे आल्याचं आत्ताच बघितलं की आलं खूप छान शेती करतायत. ऊस, केळी, आलं, तरकारी करतायत. तर आलं पिकावरती जर सांगाल तर मी त्यांना एवढी खात्री दिलेली आहे की सर, सरांच्या अपेक्षा 60 गाडीचे सर, कदाचित आपण त्याला जास्त प्लस करू पण मायनस होणार नाही, मी तुम्हाला शब्द देऊन सांगतो. आणि महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आलं लागणी भरपूर आहेत आणि त्या आलं लागणीमध्ये होणारा सगळ्यात मोठा तुटवडा, सगळ्यात मोठा धोका आलं लागणीच असतो. जे आल्याला कीड ही लागते ना, बुरशी. असं एक आपण एक्सपेरिमेंट करतोय की इथून पुढच्या काळामध्ये आल्याला आलं लागणारच नाही. म्हणजे जो माझ्यापर्यंत पोहोचल त्याचा आला आयुष्यात लागून देणार नाही. हा छाती टोकून नाही तर मी खात्रीशीर तुम्हाला ऑन कॅमेरा समोर सांगतोय. आणि हे ऊसाची प्रगती बघितल्यानंतर आनंदच होतो. तुमच्या बरोबर मी काम करत असताना जे फिरतोय, सगळ्यांना शिकवतोय, मी काम करतोय. महाराष्ट्रातली बरीच लोक खाली कमेंट करतायत, दादा मी चुकीचं तर काय वागत नाहीये. मला एवढंच सांगा की मी जर चुकीचं वागत असेल तर तुम्ही म्हणाल ते करायची माहिती तयारी आहे, पण कृपा करून आहे ना, मी जर चुकीचा वागत नसताना मला कमेंट चुकीच्या करू नका. ऊस बघताय, खतं वापरा. कसं बनवायचं आपल्या युट्यूबच्या चॅनलला सर्च करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी.